सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये येण्यापासून मनामध्ये एक विचार होता की आपण मराठी माणसांसाठी काहीतरी करूयात। याच विचारामधून marathi-pages.in ची सुरुवात झाली। या आठवड्यामध्ये आपण मराठी पेजेसवर एक लोकल व्यवसाय ऑनबोर्ड करणार आहोत। तर चला मग सुरुवात करूयात। नमस्कार मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्व मजेत असाल। तुम्ही म्हणाल आता मराठी पेजेस ही काय भानगड? तशी ती भारीच भानगड आहे। मराठी पेजेसमध्ये आपण व्यावसायिकांना त्यांची मिनी वेबसाईट सेटअप करून देतो, जेणेकरून आपल्या मराठी लोकांचा पण ऑनलाईन प्रेझेन्स वाढेल। तर आपल्याकडे असाच एक व्यवसाय ऑनबोर्डिंगसाठी आला आहे। तर मग चला करूयात पूजा मेकअप आर्टिस्ट हा व्यवसाय ऑनबोर्ड। फार पुरातन काळामध्ये आपण वेबसाईटसाठी लागणारा कॉन्टेंट हाताने लिहायचो, परंतु आता आपण ChatGPT सोबत टेबलाखालून सेटलमेंट केल्यामुळे आपले हे काम अगदी काही मिनिटातच पूर्ण होते। कधीतरी वाटते की ChatGPTचा उगम हा पुण्यातल्या एखाद्या पेठेत झाला असावा, कारण त्याला सगळ्यातलं सगळंच कळतं। असो, ऑनबोर्डिंगमध्ये नेक्स्ट काम असतं कॉन्टेंटनुसार इमेजेस गोळा करणे। कॉपीराईटचा खटला होऊ नये म्हणून या सगळ्या इमेजेस आपण फ्री टू यूज वेबसाईट्स आणि काही AI जनरेटर टूल्स वापरून गोळा करतो। आणि सगळ्यात शेवटी ह्या इमेजेस पुन्हा पुन्हा वापरता याव्यात म्हणून मराठी पेजेसच्या ॲडमिन कन्सोलमध्ये स्टोअर करून ठेवतो। कोड रायटिंग ऑनबोर्डिंगच्या ह्या स्टेपमध्ये आपण तीर्थरूपांच्या घालवलेल्या पैशांमधून शिकलेल्या HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट या भाषांचा वापर करून कोड लिहितो। कोडिंग झाल्यानंतर आणि QA पास झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती ही साईट आपण शेअर करतो। एवढा सगळा खटाटोप करून आता आपली मिनी वेबसाईट रेडी आहे। आता मी औपचारिक घोषणा करू शकतो की व्यवसाय ऑनबोर्डिंग पूर्ण झाले। तर अशा प्रकारे आपण या आठवड्यातील काही कामांपैकी एक मराठी पेजेसवरती व्यवसाय ऑनबोर्ड करणे पूर्ण केले। तुम्हाला जर माझा प्रयत्न आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मी जरा टेस्टरसोबत वाद घालतो, तोवर तुम्ही ऐका हे गाणं।